वार्ड क्रमांक 19 मध्ये काळा हनुमान इथून प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। 2014 मध्ये मी आमदार असताना हे सभागृह त्यावेळेस दिलेलं आहे आणि पावणारा हा हनुमान आहे आणि शिवसेनेने अतिशय चांगले काम करणारे उमेदवार दिलेले आहेत। माझी सिडकोवासियांना विनंती आहे की शिवसेनेच्या पाठीमागे आपण सातत्याने उभे राहिलेलो आहे। याही वेळेस आपण शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीमागे उभं राहावं आणि चारी धनुष्यबाण निवडून द्यावी ही माझी नागरिकांना विनंती आहे। निश्चित या भागातल्या ज्या काही समस्या आहेत तर मोठ्या प्रमाणावर ड्रेनेज लाईनची समस्या आहे, पिण्याचं पाणी वेळेवर येत नाही, सिडकोच्या घरांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न आहे। हे सर्व प्रश्न सोडवण्याचं वचन या प्रसंगी मी लोकांना देतो। हो, नाही 20 प्रभागामधले 5 जे उमेदवार आहेत ते शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीचे उमेदवार आहेत। परवाच आपण बघितलं की तिथं आम्ही प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। सिडकोच्या घरांच्या हस्तांतरणाचा मोठा प्रश्न या भागामध्ये आणि ज्या काही मूलभूत सुविधा आहेत कुठल्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा या भागामध्ये नाहीत। आज आपण बघता की एखाद्या मोठ्या बकाल खेड्यामध्ये आल्यासारखं अंतर्गत वस्त्यांमधली अवस्था आहे। निश्चित रस्ते, पाणी, ड्रेनेज लाईन्स ह्या सर्व व्यवस्था या भागामध्ये पुरवण्यात येतील। अनेक वर्षापासून ते सिडको हस्तांतरणाचा प्रश्न आहे, परंतु याला जवळपास तुमच्या काळापासून आतापर्यंत हा प्रश्न जशाला तसा कायम आहे आणि आपलेच मंत्री आहेत, आपलेच सगळे आहेत। याबद्दल निश्चित माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे सिडको विभाग आहे। निवडणूक झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत या संदर्भामध्ये सिडकोची बैठक लावण्यात येईल। आज आपण बघता की पावसाळ्यामध्ये मी इथं स्वतः आलो होतो आणि ड्रेनेज लाईन अशा पद्धतीने टाकलेल्या आहेत ज्या अशोक चव्हाणांच्या ताब्यामध्ये पूर्वी महानगरपालिका होती, आता भाजपचा ते प्रचार करतायत। संडासामधनं ड्रेनेज लाईनचं पाणी लोकांच्या घरामध्ये सिडकोमध्ये घुसताना मी बघितलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेने त्या वेळेस किट वाटप केलेलं होतं। या नांदेड वाघाळा महानगरपालिकेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार, त्यांच्या जवळचे ठेकेदार, बिल्डर धरून सातत्यानं चुकीची कामं इथं केलेली आहेत। त्याचा परिणाम आज कुठल्याही नागरिकांना ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या पोहोचत नाहीत। याच्यामध्ये बदल हवा। गेल्या 75 वर्षापासून सत्ता सातत्याने चव्हाण घराण्याकडे आहे। हा बदल घडवण्यासाठी आता जनता उत्सुक आहे। जनतेला विनंती की निश्चित धनुष्यबाणावर बटन दाबून 19 आणि 20 दोन्ही वार्डातल्या शिवसेना आणि 20 मधल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आपण विजयी करावं ही विनंती आहे।